नमस्कार मित्रांनो. तर आज आपण ना म्युच्युअल फंड्स रिलेटेड सगळी गोष्ट बघणार आहोत की म्युच्युअल फंड म्हणजे काय किंवा म्युच्युअल फंडमध्ये कसं इन्व्हेस्ट केलं जातं. तर ही व्हिडिओ इतकी सोपी असणार आहे की लहान मुलाला म्हणजे 12-15 वर्षाच्या मुलाला सुद्धा म्युच्युअल फंड्स म्हणजे काय हे इझिली कळू शकतं. तो व्हिडिओ एंडपर्यंत बघा. तर आजच्या व्हिडिओत आपण काय काय कव्हर करणार आहे, तर व्हॉट इज म्युच्युअल फंड अँड हाऊ इट वर्क्स, टाइप्स ऑफ म्युच्युअल फंड्स, how to invest in mutual funds, and taxation in mutual fund. So what is mutual fund and how it works? So for an example, एक व्यक्ती पकडा की ज्याला स्टॉक मार्केटबद्दल काहीही माहिती नाही, काहीच नॉलेज नाही, पण त्याला आता पैसे गुंतवायचे. त्याला 4-5 कंपन्यांमध्ये पैसे गुंतवायचे, पण त्याचं तेवढं बजेट नाही आहे. त्या कंपन्यांचे शेअर्स जास्ती महाग आहेत. सो इथे रोल येतो म्युच्युअल फंड्सचा. तर फॉर एक्झाम्पल आपण एक XYZ म्युच्युअल फंड पकडू. तर प्रत्येक म्युच्युअल फंडला एक फंड मॅनेजर असतो. सो फंड मॅनेजर म्हणजे काय की असा व्यक्ती की ज्याला स्टॉक मार्केटचा पूर्ण अभ्यास आहे, जो कंपनींवर रिसर्च करतो, कंपन्यांवर ॲनालिसिस करतो. असा व्यक्ती काय करतो, त्या म्युच्युअल फंडसाठी एक 40-50 कंपन्या शॉर्टलिस्ट करतो आणि तो त्या म्युच्युअल फंडमध्ये त्या कंपनीज ॲड करत जातो. सो जेव्हा आपण त्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवतो, सो त्याला काही लिमिट नसतं की समजा त्याच्यातल्या कंपन्यांचे शेअर जर खूप महाग असतील तर तुम्हाला तेवढे पैसे, तर असं काही नाही. समजा तुम्ही त्या म्युच्युअल फंडमध्ये ₹1000 टाकले, तर ते ₹1000 त्या सगळ्या 40-50 कंपन्यांमध्ये थोडे 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 डिवाइड होऊन इन्व्हेस्ट होऊन जातात. ह्यात तुम्हाला काहीही बघायचं नाही. म्हणजे ह्यात तुम्हाला रिसर्च करणं किंवा कंपन्या शॉर्टलिस्ट करणं किंवा ही कंपनी चालेल का नाही याच्यात कशात पण डोकं घालायचं नाही. हे सगळं काम तो फंड मॅनेजर करतो. यात तुम्हाला फक्त पैसे इन्व्हेस्ट करायचे आणि निश्चिंत राहायचं आहे. सो तुम्ही विचार कराल की एवढं जर सगळं करतो तो फंड मॅनेजर, तर समाजसेवा तर करत नसेल की काय फीज वगैरे घेत असेल त्याची. सो फंड मॅनेजर तुमच्या ऑल ओव्हर इन्व्हेस्टमेंटवर वर्षाला 1% फक्त एकदम नॉमिनल फी चार्ज करतो. पण त्यात तुमचं पूर्ण तुम्हाला टेन्शन फ्री त्याच्यात, म्हणजे तुम्हाला कुठली गोष्ट बघायची नसते, सगळं फंड मॅनेजर बघतो. टाइप्स ऑफ म्युच्युअल फंड. सो म्युच्युअल फंड जनरली 3 कॅटेगरीजमध्ये डिवाइड होता. पहिलं इक्विटी म्युच्युअल फंड्स, सेकंड डेट फंड्स अँड थर्ड हायब्रिड फंड्स. सो इक्विटी म्युच्युअल फंड हा पुढे 3 सब कॅटेगरीजमध्ये डिवाइड होतो. लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप. सो लार्ज कॅप म्हणजे अशा कंपनीज येतात त्याच्यात की भारतातल्या टॉप मोस्ट कंपनीज, की भारतातल्या जेवढ्या मोठ्या मोठ्या कंपनीज आहे जसं रिलायन्स, HDFC, या सगळ्या कंपनीज लार्ज कॅपमध्ये येतात. ह्या एकदम स्टेबल रिटर्न्स देतात. म्हणजे खूप जास्ती पण नाही, खूप कमी पण नाही, स्टेबल रिटर्न्स असतात याचे. मिड कॅपमध्ये अशा कंपनीज येतात की ज्या चालू होऊन थोडे वर्ष झालेले आणि आता थोड्या स्टेबिलिटीकडे चाललेल्या आहे. अशा कंपनीज सगळ्या मिड कॅपमध्ये येतात. या कंपनी लार्ज कॅपपेक्षा थोडी व्हॉलेटिलिटी जास्ती असते. अँड थर्ड म्हणजे स्मॉल कॅप. सो स्मॉल कॅपमध्ये सगळे स्टार्टअप, स्मॉल बिझनेसेस किंवा आत्ता चालू झालेल्या कंपनीज हे सगळ्या स्मॉल कॅपमध्ये येतात. स्मॉल कॅप कंपनीज ज्याच्या जास्त म्हणजे स्मॉल कॅप फंड्स हे व्हॉलेटिलिटी जास्ती असते, कारण लहान कंपन्या असतात. सो प्राईसमध्ये हाईप खूप कमी जास्त लवकर दिसून येतो त्याच्यात. देन डेट फंड्स. सो डेट फंड्स म्हणजे काय, तर गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, गव्हर्नमेंट बॉन्ड्स, अशा गोष्टींमध्ये जे म्युच्युअल फंड्स पैसे गुंतवतात त्याला आपण म्हणतो डेट फंड्स. सो डेट फंड्समध्ये रिस्क नाहीच्या बरोबरीने असते, पण मग त्याच्यात रिटर्न्स पण इक्विटी म्युच्युअल फंड्सपेक्षा कमी असतात. अँड थर्ड कॅटेगरी म्हणजे हायब्रिड फंड. तर हायब्रिड फंडमध्ये 50% जास्त हिस्सा हा इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवला जातो, म्हणजे इक्विटीमध्ये गुंतवला जातो, आणि बाकीचा उरलेला हिस्सा हा डेटमध्ये गुंतवला जातो. तर अशा फंड्सला आपण हायब्रिड म्युच्युअल फंड्स म्हणतो. हाऊ टू इन्व्हेस्ट इन म्युच्युअल फंड्स. सो म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला एक डीमॅट अकाउंट लागतं. त्या थ्रू तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. जर तुमचं डीमॅट अकाउंट नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये डीमॅट अकाउंटची लिंक दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही तुमचं डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. अँड देन म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही 2 पद्धतीने इन्व्हेस्ट करू शकता. एक म्हणजे SIP आणि दुसरं म्हणजे लमसम.
सो SIP म्हणजे सिस्टमॅटिक वेनी दर महिन्याला तुमचे सिस्टमॅटिक वेनी म्हणजे तुम्ही जे ठरवाल ते पैसे कट होऊन म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट होत राहतील. याला कुठल्याही प्रकारचा लॉकिंग पिरियड वगैरे काही नसतो. तुम्हाला जेव्हा हवे तेव्हा तुम्ही ते पैसे काढू शकतात. अँड लमसम म्हणजे डायरेक्ट एक खट्टी म्हणतो आपण त्याला, की सगळे पैसे एकसाथ इन्व्हेस्ट करतो त्याला आपण लमसम म्हणतो. टॅक्सेशन इन म्युच्युअल फंड. सो म्युच्युअल फंडमधलं टॅक्सेशन खूप सोपं आहे. जर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवले आणि ते पैसे जर 1 वर्षाच्या आत काढले तर त्याच्या प्रॉफिटवर तुम्हाला 15% टॅक्स बसतो. ते पैसे जर तुम्ही 1 वर्षानंतर काढले तर तुमचा 1 लाख रुपयापर्यंतचा प्रॉफिट त्याच्यात माफ होऊन जातो आणि 1 लाख रुपयाच्या वरचा जो प्रॉफिट असतो त्याच्यावर तुम्हाला फ्लॅट 10% टॅक्स बसतो. डेट फंड्समध्ये टॅक्सेशन थोडं वेगळं असतं. डेट फंड्समध्ये तुम्ही कधीही पैसे काढले तर त्याच्यावर तुम्हाला 30% टॅक्स बसतो. आय होप तुम्हाला म्युच्युअल फंड्स रिलेटेड सगळ्या गोष्टी या व्हिडिओतनं क्लिअर झाल्या असतील. काही अजून डाऊट असतील तर तुम्ही ते कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओत.